नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बाई बायको कॅलेंडर या पुस्तकातील सुंदर कथा हेअरस्टाईल. लेखक वपू काळे. सकाळी उठल्याबरोबर सोनं मला जो प्रश्न विचारला त्या प्रश्नावरून मी ओळखलं की आज आपला घातवार. भाईसाहेबांना आज संध्याकाळी पान सुपारीला जायचं होतं. लग्नाची आमंत्रण पत्रिका उर्फ बिल परवाच आलं होतं. बाईसाहेब ते बिल भरायला म्हणजेच 5 रुपयाला एक आईस्क्रीमची लादी चगळायला जाणार होत्या आणि तेवढ्यासाठी तिनं मला सकाळी विचारलं, मी आज कोणती हेअरस्टाईल करू? मी हादरलो. मनातल्या मनात व्यंकटेश स्तोत्र म्हणायला लागलो. सोनं परत तोच प्रश्न विचारल्यावर केवळ तिला गप्प करायचं म्हणून मी म्हणालो, तू आत्ता खाली उतर आणि सरळ बॉबकट करून ये. तुम्हाला प्रत्येक बाबतीत चेष्टा सुचते. सो चिडली. बाईसाहेब, चेष्टेचा काय सवाल आहे? साधे केस वरती बांधलेस तर डोकं दुखतं तुझं. फार कशाला? मागचंच उदाहरण घे. कोणती आशा की फाशा आली होती, काहीतरी केसांचं कडंबोळं करून गेली. रात्री 10 वाजता तुझं डोकं दुखायला लागलं. त्यापुढे आपण डॉक्टरकडे गेलो आणि रात्री 1:30च्या पुढे झोपलो. आठवतं? मला वाटलं सो गप्प बसेल, पण नो. हिरिरीनं ती म्हणाली, हेअरस्टाईलनं नाही काही डोकं दुखलं. मेलं एक गंगावन विकत आणल्यावर तुम्ही भांडलात म्हणून डोकं दुखलं. हेअरस्टाईल इतकी मस्त जमली होती की रिसेप्शनला गेले तर माझे 6 फोटो काढले तिथे, पण तुम्हाला मुळी किंमतच नाही. शेवटच्या वाक्यानं मी ओळखलं की सो समेवर आली. ती मग गप्प बसली. आता ती हा विषय काढणार नाही फक्त माझ्याजवळ. चाळीत 3-4 बायका अशा आहेत की ज्यांना काही काम नाही. त्यांची आणि सोची दुपारपासून मैफिल जमेल. केसांचे काहीतरी चक्रव्यूहासारखे प्रकार सुरू होतील. परस्पर दुसऱ्या बाईच्या टाळक्यावर प्रयोग करायला मिळतात म्हणून त्या 3-4 सोच्या डोक्याचा ताब्या घेतील आणि 2-3 तासात काहीतरी केसांचा गोंधळ घालून पसार होतील. सो तो प्रकार वारंवार आरशात बघेल आणि सर्वात मौज म्हणजे शेवटी तो बांधलेला प्रकार सोडून देईल. चक्क बालबोध वेणी घालील आणि रिसेप्शन उरकून येईल. पण मंडळी आज घातवार होताच. दुपारचं जेवण आटपून बाहेरच्या खोलीत येतो न येतो तोच समोर आशा हजर. या, मी स्वागत केलं. सोनं तर तिला मिठीच मारली. मी धास्तवलेल्या नजरेनं आशाची स्टाईल बघून घेतली. तो तशा दयेचा गोंधळ गुंता करण्यात नक्कीच या बयेनं अख्खी सकाळ त्यात वेचली असणार. आशे, अगदी वेळेवर आलीस. सकाळपासून तुझी आठवण करते. देखल्या देवा दंडवत. शपथ तसं नाही ग. मी मध्येच म्हणालो, आशाताई, कमीत कमी आठवण का झाली हे तरी विचारा. सोला काही विचारायच्या ऐवजी आशेनं माझ्याकडेच प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. मी म्हणालो, बाईंना संध्याकाळी रिसेप्शनला जायचं आहे. तेवढ्यासाठी आजवर कोणी केली नसेल अशी हेअरस्टाईल करायची आहे. ह्या वेळेला कॅमेऱ्याचा अख्खा रोल हिच्यासाठी खर्च झाला पाहिजे. सो डोळे वटारीत आत गेली आणि आशा म्हणाली, ते माझ्याकडे लागलं. सो परत बाहेर आली. आशेभोवती तिनं 3 फेऱ्या मारल्या, तुळशी वृंदावनाभोवती मारतात तशा. आशे, तू हा काय प्रकार केला आहेस? मानेचा व खांद्याचा 50 अंशाचा कोन करीत आशा म्हणाली, याला फ्रेंच पॉली म्हणतात. कशी वाटली? अप्रतिम आहे. माझ्या केसांचं हे असं होईल का? मला मागचा डोकेदुखीचा 16 आठवला. मी मध्येच म्हणालो, हा बाईसाहेब, तुमच्या केसांचं जरूर हे असं होईल. पण पुन्हा त्याचे सरळ साधे केस होतील का हे अगोदर विचारून घे.
त्यावर आशा म्हणाली, इच्छ, हे काय हो वसंतराव, मी सुद्धा काय जन्मभर आता ह्याच स्टाईलमध्ये राहणार आहे का? अरे हो, हे आपलं साप चुकलंच. आशे, मला आवडला हा प्रकार, पण माझे केस हे एवढेसे, त्याचं काय होणार? आपली एवढीशी वेणी तिच्यासमोर नाचवीत सो म्हणाली. आशा म्हणाली, अगं पण ही स्टाईल आता जुनी झाली, आजच नवा प्रकार वाचला. डोक्याचा घोटा असला तरी तो प्रकार करता येतो. आता बोल. सोनं समाधानकारक चेहरा केला. तेवढ्यात आशानं विचारलं, अगं पण हो, तुला नाहून किती दिवस झाले? कारण नाहून झाल्यावर 5व्या दिवशी ती स्टाईल करता येते. टाळी वाजवीत सो म्हणाली, आशे, मी लक्की आहे मग. मला आजच नाहून 5 दिवस झाले. सोचं हे वाक्य पुरं व्हायच्या आतच आशेनं तिच्या वेणीत हात घातला आणि एक केस खसकन ओढून काढला. सो अपष्ट किंचाळली. आशा मात्र निर्विकार होती. तिनं तो केस प्रकाशात धरला व आनंदून जात ती म्हणाली, छान, तुझी ती स्टाईल आज होऊ शकेल. तुझ्या केसांची कॅरेक्टर त्याला आज योग्य आहे. असं म्हणताना तिनं पायात चपला सरकवल्या. हे काय निघालात? साहित्य आणते ना सगळं. आशे, तू नको जाऊस, मी ह्यांना पाठवते. छे छे, वसंतरावांना काही कळणार नाही त्यातलं. अगोदर हीटर आणते घरी जाऊन. हीटर म्हणजे डोकं काय भट्टीत घालायचं आहे का? छे छे, केस कुरळे करायचा हीटर आहे तो. तुम्ही आता पाहाच एक एक प्रकार. एवढं बोलून आशा पळालीच. तासाभरात आशा परतली. येताना ती ते यंत्र घेऊन आली. ते यंत्र तिने तापत ठेवलं. सोला केस मोकळं करून तयार राहायला सांगितलं. गंगावन आण. अय्या, मग सगळंच मुसळ केरात. मग काय? पैसे दे, आत्ता आणते. किती लागतील? 3 गंगावनांचे झाले 24 रुपये. म्हणजे साधी घेतली तर 2 डझन आकडे, 3 डझन पिना. केस कुरळे करायचे चाप आहेत का? आशेनं विचारलं. माझ्याकडे काहीच नाही. मग 30 रुपये देऊन ठेव. द्या हो 30 रुपये. हे माझ्या पाकिटातले. आशा डोळे विस्फारित म्हणाली, बघ तुझे मिस्टर किती जनरस आहेत. 15-20 मिनिटात आशा त्या 30 रुपयांचा भुगा करून परतली. त्या दोघींची मग धावपळ सुरू झाली. त्या हीटरमध्ये तापत ठेवलेल्या सळ्यांभोवती सोचे केस गुंडाळून ते कुरळे करण्याचा प्रकार सुरू झाला. रस्त्यात लोखंडी सळ्यात अडकवून मांस भाजतात त्या प्रकाराची मला आठवण झाली. हेअरस्टाईलचे काम एका जागी बसून करायचे असल्यामुळे त्या दोघी आरशापाशी बसल्या आणि त्यांना लागणाऱ्या वस्तू देण्यासाठी मी घरभर नाचू लागलो. अगदी प्रथम आशेनं 6-7 लोखंडी चाप सोच्या डोक्यात सर्वत्र बसवले. त्या चापांची ती रचना पाहून सो युद्धावर निघालेल्या रोमन शिपायासारखी दिसू लागली. त्यानंतर आशेनं कात्रीची मागणी केली. कात्री कुठाय ग? मी सोला विचारलं. अवघडलेल्या चेहऱ्यानं सोने सांगितलं, कपड्याच्या कपाटात दुसऱ्या कप्प्यात डोळे मिटून हात घाला. कात्री शेवटी सापडली. स्वयंपाकघरात साखरेच्या बरणीच्या मागे. तोपर्यंत सो अवघडलेल्या मुद्रेनं लोखंडी चापांवर हात ठेवून बसून होती. कात्री हातात येताच आणलेल्या 3 गंगावनांपैकी एक गंगावन आशेनं सटासट कापून लहान केलं. मी हतबुद्ध होऊन पाहत राहिलो. सिलिंग फॅन चालू असल्यामुळे कापलेले केस घरभर पसरले. गोळा करीपर्यंत आशेनं परत दुसरं गंगावन संपूर्ण उलटं विंचरलं. त्यामुळे त्याचा चेंडूसारखा आकार झाला.
एखादं काळं मांजर झोपावं तसा तो केसांचा चेंडू लांबून दिसत होता. तिसरं गंगावन आशेनं मला भिजवून आणायला सांगितलं. माझ्या हातून ते जास्त प्रमाणात ओलं झालं. परत पंखा चालू करून ते वाळवण्यात आलं आणि मग 3 गंगावनं, 2 डझन आकडे, 3 डझन पिना, जाळ्या इत्यादींचा भरभक्कम किल्ला सोच्या डोक्यावर उभा राहू लागला. काही वेळ सो स्टूलावर तर आशा जमिनीवर, तर काही वेळा आशा स्टूलावर व सो जमिनीवर, अशी त्यांची सर्कस सुरू झाली. 1-2दा त्या किल्ल्यातल्या चोरवाटा बुरुज दिसतात का हे पाहण्याचा मी प्रयत्न केला, पण आशेने मला ठणकावलं, तुम्ही आता इकडे फिरकू नका. पैलटकरणीची सुटका होईतो. नवरा जसा बाहेर ताटकळत बसतो तसा मी एका बाजूला त्या दोघींकडे पाठ करून बसलो. संध्याकाळी 6च्या सुमारास, म्हणजे तब्बल 2.25 तासांनी सो सर्व जामानिमा करून समोर उभी राहिली आणि तिच्या मागे कृतकृत्य झाल्याचा चेहरा करीत घामानं निथळलेली आशा. झाली का नीट सुटका? मी डोळे मिचकावीत विचारलं. चावटपणा नको हा आता, आधी कशी दिसते सांगा, सो म्हणाली. तिला आपातमस्तक न्याहाळीत मी म्हणालो, बेस्ट, आता एकदा माझ्याकडे तोंड कर, मला ही नवीन स्टाईल समोरून बघू दे. त्याबरोबर आशा किंचाळली, अय्या तुमच्याकडेच तोंड करून उभी आहे ती. सो फनकाऱ्यानं समोरून निघून गेली. मी म्हणालो, ए बाई, अशी रागावू नकोस, मला एक वेळ मागची बाजू कोणती पुढची कोणती हे नाही कळलं तरी चालेल, पण तुला समोरचा रस्ता नीट दिसेल ना. इथं तो हेअरस्टाईलचा प्रकार डाव्या बाजूने मधाच्या पोळ्यासारखा दिसत होता. उजव्या बाजूने मानेवर आवाळू आल्यासारखा वाटत होता. वरच्या बाजूने जंगलातल्या साळूसारखा दिसत होता आणि त्या सर्व जंजाळातून एका बाजूला सोडलेलं वेणीचं शेपूट वारुळातून बाहेर राहिलेल्या सापाच्या शेपटीसारखं दिसत होतं. त्या दोघी गेल्या आणि मी परमेश्वराची प्रार्थना केली, देवा, आज पान सुपारीला येणाऱ्या लोकांना वाचव. आता जर माझी खोली कुणी पाहिली असती तर त्याला इथं एखादं ॲपेंडायसिसचं ऑपरेशन झाल्याची शंका आली असती. तासाभरानं सो परतली आणि न बोलता अगोदर आरशासमोर जाऊन केस मोकळे करू लागली. तिच्या चेहऱ्यावरून तिच्या केसाचं आणि डोक्याचं काय झालं असेल याचा मी अंदाज करू शकलो. 5 मिनिटांनी तिनं मला हाक मारली, अहो तुम्ही नुसते पाहात काय, हे या ना सोडवायला. मी बजरंगबलीचं नाव घेतलं आणि त्या द्रोणागिरीला हात घातला, पण छे, जिथं 3 गंगावनं, 2 डझन आकडे, जाळ्या पिना गडप झाल्या होत्या तिथं माझी मती काय चालणार. मग चाळीतल्या मुलींचे सांघिक प्रयत्न सुरू झाले. काही वेळ वाट पाहून मी म्हणालो, चला आता. कुठे? आशेच्या घरी. का? मग दुसरा काय उपाय? शिवला आशाच्या घरी आम्ही टॅक्सीने गेलो. आशा मैत्रिणीकडे जेवायला गेली होती. रात्री 9:45 पर्यंत आम्ही इकडे तिकडे भटकत राहिलो. मग पुन्हा आशेकडे 10 वाजता गेलो. आम्हाला पाहताच आशा म्हणाली, अगं मगाशी माझा एक रुमाल तुझ्या गंगावनातच राहिला. तोच द्यायला आलो आहोत आम्ही, मी म्हणालो. पण त्या बाईला माझा स्वर समजलाच नाही. अय्या, एवढी घाई नव्हती काही, माझ्याजवळ खूप रुमाल आहेत दुसरे. अशा रुमालासाठी नाही आलो आम्ही, हे सोडवून घ्यायला आलो आहोत. हात तिच्या, आत्ता देते सोडवून. पण खरं म्हणजे हे 8-8 दिवस असंच राहतं. आणि झोपायचं कसं? याचा सकट झोपायची पद्धत आहे. आलं लक्षात. म्हणजे बायकोनं आरामात झोपायचं आणि नवऱ्यानं रात्रभर बायकोची मानेसकट स्टाईल सांभाळत जगायचं.
अशीच एखादी पद्धत असेल. आशेनं माझा सूर ओळखला. तिनं समोरचं स्टूल ओढलं. त्यावर उभं राहून कपाटाच्या वरच्या कप्प्यातला एक अंक तिनं काढला. त्यातलं केशभूषेचं सदर ती वाचू लागली. वाचता वाचता मध्येच थांबून, हो, आपण असंच केलं, असं म्हणू लागली. आशाताई, आपल्याला हे आता सोडवायचं आहे, मी पुन्हा आठवण करून दिली. आशा पुन्हा मोठ्यांदा वाचू लागली आणि माझ्यावर बेशुद्ध पडायची पाळी आली. ती वाचतच होती. भगिनींनो, एवढा वेळ आपण ही नव्या धरतीची केशरचना कशी करायची, केव्हा करायची याचा विचार केला. ही केशरचना सोडवायची कशी हाही एक अभ्यासाचा विषय आहे. त्याची एक खास रीत आहे. त्याचा विचार आपण आता पुढच्या महिन्याच्या अंकात करू. नमस्ते.